नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत मैपत आणि नागराज त्यांच्या गुंडांच्या सहाय्याने सायलीला शिफ्ट करत असतात. तर इकडे प्रिया पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी, अगं तू झोपून घे ना. कल्पना मामी तू सुद्धा झोपून घे. अर्जुन आला की मी तुम्हाला सगळ्यांना कळवते, परंतु तोपर्यंत तर तुम्ही झोपून घ्या. अश्विन म्हणतो की काही गरज नाही, आम्ही इथेच थांबतो आणि कर्तव्य म्हणून नाही तर आमची इच्छा आहे म्हणून. प्रताप म्हणतो पण सगळ्यांनी जागून काय उपयोग आहे, मला तर झोप येते, मी जातो झोपायला. पूर्णाजी म्हणते की मला सुद्धा येते, मी पण येते. कल्पना म्हणत असते की मी देवीला साकडं घालते. आता देवीला साकडं घालण्यासाठी कल्पना, अश्विन आणि विमल देवघरामध्ये जातात. अस्मिता प्रियाला म्हणत असते की सुनेची नाटकं तुला खूप छान करता येतात. आता अर्जुन आला का तेवढं बायकोचं नाटक करायचं बघ फक्त. मी जाते आता झोपायला. आता तर मला मस्त शांत झोप लागणार आहे आज. प्रिया मनोमन खूपच खुश होत असते. मनात ती म्हणत असते की आता तर काय सायली सापडणार नाही, म्हणजे अर्जुनची बायको मीच असेल आणि साक्षीकडनं मला कॅश भेटणार आहे, ते तर वेगळंच सुख. इकडे मैपतला साक्षीचा खूप राग आलेला असतो आणि मैपतने साक्षीच्या जोरात कानाखाली ठेवून देतो. नागराज म्हणत असतो की अरे मैपत काय करतोय तू, हे केवढी मोठी मुलगी आहे, मोठ्या मुलीवर हात उचलणार का. मैपत म्हणत असतो की मग काय करू, हिला अक्कल नाहीये. 2 तासासाठी बाहेर गेलो होतो तर हिने केवढा मोठा कांड करून ठेवलाय. एकतर त्या सायलीला किडनॅप केलं आणि दुसरे म्हणजे तिचे डोळे बंद केले नाही आणि तिला सांगितलं की बघ बाबा तुला मैपतच्याच बंगल्यावर किडनॅप करून आणलंय. आता हे सगळं अर्जुन सुभेदारला कळलं तर काय होणार आहे आपलं. तेव्हा साक्षी म्हणत असते अर्जुन सुभेदारने आपल्याला काहीच नसतं केलं, परंतु तो नक्कीच कायद्याच्या बाजूने गेला असता आणि त्याने जेलमध्ये आपल्याला आयुष्यभर सडवलं असतं. मैपत म्हणत असतो की तेव्हा काय तुझी अक्कल शेण खायला गेली होती का मग. आणि म्हणत असतो की एक माझे हे गुंड कधीच नीट काम करत नाही. त्या गुंडांची काही चूक नसताना सुद्धा मैपत आता त्यांना बेदम मारतो. नागराज मैपतला शांत करत असतो, त्या गुंडांना तिथून काढून देतो. नागराज म्हणत असतो की मला माहितीये खूप दिवसांनंतर तू एवढा पॅनिक झालाय. मैपत म्हणतो की नागराज शेठ हा मैपत शिकरे कधीही त्याची बाजू हरत नसतो आणि यावेळी सुद्धा तोच बाजी जिंकणार आहे. साक्षीने एक चूक केली की सायलीला किडनॅप केलं, परंतु तिथल्या तिथे संपवलं नाही, परंतु ही चूक मी नाही करत. नागराज म्हणत असतो की अरे ती सायलीला जर आपण मारून टाकलं तर आपला काही फायदा होणार आहे का, नाहीतर एवढा दिवस तिला मारून टाकलं असतं ना आपण. आणि जर ती सायली मेली तर प्रिया आपल्याला पुरून उरेल. साक्षी म्हणते की म्हणजे जोपर्यंत ही खरी तन्वी जिवंत आहे ना तोपर्यंतच आपण त्या प्रियाला कंट्रोल करू शकतो. सायली म्हणजे आपला हुकुमाचा इक्का आहे आणि जर ती सायली संपली तर प्रिया मात्र दादाकडनं सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घेईल. म्हणून मी तुला सांगतोय की सायलीला जर मारलं तर त्यामध्ये नुकसान मात्र आपलंच होणार आहे. तितक्यातच साक्षीला प्रियाचा कॉल येतो. प्रिया म्हणते की साक्षी तू मला माझे पैसे कधी देणार आहे. साक्षी म्हणते की देईल बोलले ना तुला पैसे. तर प्रिया म्हणत असते की मला लवकर पैसे द्यायचे आणि जर नाही दिलं ना तर मी सगळ्यांना सांगेल की तूच किडनॅप केलं होतंस. साक्षी तिचा कॉल कट करते आणि साक्षी अण्णांना सांगते की अण्णा काहीही झालं तरी आपल्याला सायलीला जिवंत ठेवावंच लागेल, नाहीतर ही प्रिया आपल्याला खूप भारी पडेल. इकडे अर्जुन हा खूप हतबल झालेला असतो, रडत असतो आणि म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही कुठे आहात, मला तुम्ही का सापडत नाहीये. तर सायली सुद्धा तेव्हा अर्जुनची आठवण काढत असते आणि मनात म्हणत असते की अर्जुन सर मला माहिती आहे की मला शोधण्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं असेल, परंतु आता इथून पुढे आपली परत भेट होईल ना. सायली आणि अर्जुन दोघांनाही एकमेकांची फार आठवण येत असते. तर सायली विचार करत असते की मला अर्जुन सरांची इतकी आठवण का येते आणि त्यांना भेटण्यासाठी मी एवढी कासावीस का होते. आता तितक्यातच तिला पुन्हा अर्जुनचा भास होत असतो. जणू काही अर्जुन तिला म्हणत असतो की मिसेस सायली आता मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत आणि तुम्हीही माझ्याशिवाय नाही राहू शकत. असं काहीतरी झालंय ना की आपण दोघं एकमेकांच्या जीवनाचा भाग झालोय. माझ्याशिवाय जगण्याचा तुम्ही विचारही नाही करू शकत आणि आपण लवकरात लवकर भेटणार आहोत. मी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि तुम्हाला इथून घेऊन सुद्धा जाणार आहे. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर. सायली म्हणते की हो. एवढं बोलून अर्जुन आता तिथून गायब झालेला असतो. तर इकडे अर्जुन रडत असतो आणि त्यालाही सायलीचे भास होत असतात. जणू काही सायली त्याच्या जवळ येतीये. सायली त्याच्याजवळ येऊन बसलीये आणि अर्जुनला ती म्हणते की अर्जुन सर असा धीर नाही सोडायचा. मला माहिती आहे की तुम्ही मला खूप शोधताय आणि आपण लवकरात लवकर नक्कीच भेटणार आहोत आणि एकमेकांना भेटण्याचा मार्ग आपण दोघंही नक्कीच शोधून काढणार. अर्जुन सायलीला इकडे तिकडे शोधत असतो आणि तिला शोधण्यासाठी जीवाचं रान करतो. एका ठिकाणी त्याला सायलीचा मला वाचवा असा आवाज येतो. अर्जुन जेव्हा तिथे जातो तेव्हा सायलीजवळ मैपत आणि साक्षी सुद्धा उभे असतात आणि बाकीच्या गुंडांनी सायलीला घेरलेलं असतं. सायली जेव्हा अर्जुनला बघते तेव्हा म्हणत असते की अर्जुन सर प्लीज मला वाचवा. अर्जुन जेव्हा मैपत आणि साक्षीला बघतो तेव्हा त्याला खूप राग येतो आणि सायलीला वाचवण्यासाठी तो पुढे जातो, परंतु त्याच वेळी मैपत आता सायलीवर गन रोखतो. त्यामुळे अर्जुन आता तिथेच थांबतो. अर्जुनला आता प्रचंड भीती वाटते. अर्जुन पुढे जायला लागतो आणि त्याच वेळी मैपत सायलीवर गोळी झाडतो.
आता हे जेव्हा दृश्य अर्जुन बघतो तेव्हा अर्जुन आता झोपेतून खाडकन जागा होतो, कारण त्याला पडलेलं हे एक भयानक स्वप्न असतं. तर इकडे दुसऱ्या दिवशी मैपत त्याच्या गुंडांना सांगत असतो की ह्या सायलीला चांगलंच तुम्ही बेदम मारा, लुळपांगळ करून टाका, परंतु मेली नाही पाहिजे ही. खरं तर हे काम मीच करायला पाहिजे होतं. तेव्हा नागराज त्याला म्हणतो की मैपत आणि साक्षी तुमच्यापैकी जर कोणीही गायब असेल ना तर अर्जुनला लगेच संशय येईल. मैपत म्हणतो की म्हणून तर मी यांना पाठवतोय, आणि तो त्याच्या गुंडांना सांगतो लोक कामाला लागायच्या आतमध्ये तुम्ही पनवेल सोडलं पाहिजे. मैपत त्या गुंडांना सांगत असतो की आता जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राची बॉर्डर सोडत नाही तोपर्यंत ह्या मुलीला बाहेर काढायचं नाही आणि गाडीतून खालीही उतरायचं नाही. मैपत साक्षीला म्हणत असतो की वाईटातून चांगलं होतं ना त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. साक्षी म्हणते की अण्णा आता या गोष्टीतून काय चांगलं होणार आहे. मैपत म्हणतो की कळेल तुला. म्हणजे बघ आता जर सायलीच गायब असेल तर अर्जुन तरी ती मधुभाऊंची केस कशाला लिहीन आणि ते थेरडा आयुष्यभर जेलमध्येच सडेल. साक्षी म्हणते की हो अण्णा तुम्ही एकदम बरोबर बोलताय आणि मी तर आयुष्यभराची सुटेल. साक्षी त्या ड्रायव्हरला सांगत असते की कसं जायचं वगैरे, आणि त्याच वेळी चैतन्य तिथे येतो. चैतन्य म्हणतो की साक्षी तुझ्याकडे वेळ आहे का. आता साक्षी चैतन्याला बघून खूप घाबरते आणि म्हणते की तू. तर चैतन्य म्हणतो की एवढं दचकायला काय झालं तुला. तेव्हा साक्षी म्हणते की नाही रे, म्हणजे प्रत्येक वेळी मी तुला म्हणत असते ना की तुझ्याकडे वेळ आहे का, आणि आज तू पहिल्यांदा मला विचारतोय की तुझ्याकडे वेळ आहे का, म्हणून मी जरा घाबरले. तर आता चैतन्याला साक्षी मिठी मारते. त्याचवेळी अण्णा आणि ते गुंड सायलीला बाहेर घेऊन येत असतात, परंतु सायली त्यांना इशारा करून आतमध्ये जायला सांगते. त्यामुळे अण्णा आता आतमध्ये जातात आणि मग त्यानंतर चैतन्यही तिथून निघून जातो. इकडे प्रिया अर्जुनच्या रूम मध्ये आलेली असते. अर्जुन तेव्हा सायलीला शोधण्यासाठी कॉल करत असतो. तर प्रिया मनामध्ये म्हणत असते की कशाला त्या पोरीच्या मागे लागलाय, आता तुझी सायली काय परत येणार नाही आणि मीच तुझी बायको असणार आहे. अर्जुनला ती म्हणते की अर्जुन आता तुला कामावर जायचं असेल ना, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आली आणि उपमा सुद्धा बनवलाय तुझ्या आवडीचा. आणि अर्जुन मला माहिती आहे की तू खूप टेन्शन मध्ये आहे, परंतु जाऊ दे, तू जास्त विचार करू नकोस, कदाचित तुझी आणि सायलीची साथ इथपर्यंतच असेल. आणि अर्जुन अरे मी तुला हवी ती मदत करायला तयार आहे, बरं चल बरं तू कॉफी घे. अर्जुनला मात्र प्रिया एकदम डोक्यात जात असते आणि प्रियाने आणलेली कॉफी सुद्धा अर्जुन फेकून देतो. अर्जुन प्रियाला म्हणत असतो की माझ्यापासून दूर राहा, मी शांत आहे याचा अर्थ हे नाही की मी काही करू शकत नाही, परंतु माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत आणि जर शहाणी असेल ना तर माझ्या समोर सुद्धा येऊ नको. अर्जुनने प्रियाचा चांगलाच अपमान केलेला असतो. तर इकडे आता मैपत त्याच्या गुंडांना सायलीला बाहेर काढायला सांगतो. आता ते गुंड सायलीला घेऊन बाहेर येतात आणि व्हॅन मध्ये बसवतात. त्याच वेळी अर्जुन इकडे हतबल झालेला असतो आणि देवाकडे आलेला असतो. माझ्या सायलीला लवकर शोधून दे असं मागणं देवाकडे तो मागणार असतो. अर्जुन हा मंदिरामध्ये आलेला असतो आणि सायलीला तिकडनं ते गुंड घेऊन जात असतात. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन देवाला म्हणत असतो की जर माझी सायली मला परत नाही भेटली तर मी जगू शकणार नाही, देवा आता तूच काहीतरी संकेत दे मला. त्याच वेळी अर्जुन जेव्हा मागे बघतो तेव्हा सायलीला गुंड किडनॅप करून घेऊन जात असतात. अर्जुन सायलीला बघतो आणि त्यांचा पाठलाग करतो. तर आता अर्जुन त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो. सायली अर्जुनला मिठी मारते. अर्जुन आणि सायली आता दोघंही एकमेकांना भेटलेले असतात आणि फायनली सायली आल्यामुळे अर्जुन प्रचंड खुश असतो. तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.